फेलोशिप परीक्षेत सावळा गोंधळ। परीक्षेत 2019चा पेपर जसाच्या तसा। प्रश्नपत्रिका फुटल्याचाही विद्यार्थ्यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिपच्या परीक्षेतला सावळा गोंधळ समोर आलाय। 2019चाच पेपर जशाचा तसा देण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। 2019 आणि 2023 या दोन्ही वेळेच्या पेपरची आवृत्ती झी 24 तासच्या हाती लागली। 2023चा पेपर हा 2019ला घेण्यात आलेल्या पेपरची पूर्ण कॉपी होता। अगदी प्रश्नांचा क्रम सुद्धा जशाचा तसा होता, असा आरोप करत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर आक्षेप घेतलाय। पेपर द्यायला आल्याच्या नंतर पेपर तर सीलबंद नव्हतेच, पण त्याच्यात अजून एक गोष्ट म्हणजे अशी वाटली की पेपरमध्ये 2019चा पेपर आणि आजचा पेपर सेटचा सेम पेपर, म्हणजे आमची काय थट्टा लावली का? 2019 सेटचा पेपरचा सिमिलर आहे। त्यांनी विदाऊट एनी क्वेश्चन नंबर सुद्धा चेंज नाही केलेला आहे, जशाला तसा त्यांनी प्रिंट टाकलेला आहे। आम्हाला जर माहित असेल तर आम्ही पैकीचे पैकी गुण घेऊन पास झालो असतो ना। इतकंच नाही तर प्रश्नपत्रिका वाटताना त्या सीलबंद पाकिटात नव्हत्या। विद्यापीठ प्रशासनानं आयोगाच्या नियमानुसार प्रश्नपत्रिकांचं वाटप केलं नाही, असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला। त्या प्रशासनानं कुठलाही शब्द न पाळता विद्यापीठ प्रशासनाच्या आयोगाच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिका एका याच्यामध्ये येतात बॉक्समध्ये, तशा कुठल्याही पदचा प्रकार आम्हाला पाहायला मिळाला नाही। त्याच्यामध्ये कुठल्याही विद्यार्थ्याच्या सिग्नेचर सुद्धा नव्हत्या। याचा अर्थ असा की कोणातरी एका दलालानं पेपर प्रश्नपत्रिका फोडल्या आणि बाहेर देऊन नंतर ते आतमध्ये आणल्या गेल्या। वरतून डायरेक्ट पॅक आले पूर्ण गठ्ठा एक। तर तसा वरतून जर गठ्ठा येत असेल तर मला तर अशी शंका आता वाटायली की वरतूनच पूर्ण सगळ्यांचा यामध्ये हात असू शकतो। शिष्यवृत्ती परीक्षेतल्या या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं। महाज्योती, बार्टी आणि सारथी या फेलोशिपसाठी आज परीक्षा झाली आणि या परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेत मोठा गोंधळ समोर आलाय। आता या सगळ्यांची विद्यार्थ्यांनी चौकशीची मागणी केली आहे। चौकशांती जबाबदार कोण ते पुढे येईल, मात्र या सावळ्या गोंधळाला जबाबदार कोण ते सुद्धा चौकशांती पुढे येण्याची तितकीच गरज आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर।